सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे वाजले 8 आणि आम्ही निघालो आहे सड्यावरती. आज आपले जे राहिलेले आहेत 2 दले त्याची फोड करून बाकीचं शक्य झाल्यास बेरही करायचे. तर आलो आहे गोंडामध्ये. आपला गोवंड आहे मित्रांनो. ही ती माती आहे जी आपण मे महिन्यामध्ये टाकली होती कलमांना घालायच्या भाऊजींच्या. तर अशा प्रकारे आपण जातो वरती. आज आपल्याबरोबर एक नवीन मेंबर शेतामध्ये जातो आहे, सानवी. तर भाऊजींची पुतणी आहे. सकाळच लवकर उठून आपल्याबरोबर छत्री घेऊन आता निघाले. नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे, त्याचा डबा येईलच पाठवून. तर आता आम्ही आलो आहे वरती गोंडामध्ये. हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे सड्यापर्यंत. अजूनही याचं काही डांबरीकरण झालेलं नाही आहे. आपल्या सड्यावरती ज्या चिऱ्याच्या खाणी आहेत त्यांच्याकडून चिरी टाकून हा रस्ता बनवून घेतलेला आहे. तर त्यामुळे तो असा आहे बघा. फक्त चिरेच आहेत आणि वेडावाकडा आहे थोडा रस्ता. तर आज आपल्याला 2 दरे झाले होते बावलं, त्याची फोड करायची आणि त्याच्यानंतर शक्य झाल्यास तर ते पूर्ण बेरही करायचे परत दरवाजाला की बावल्यामध्ये. तर आलो आता सड्यावरती. नंतर भाताची डाळ बघा कशी एकदम मस्त हिरवीगार आले आणि थोडी आता वाढते पण. खत मारलेलं आहे काल, तर त्याची थोडी बऱ्यापैकी वाढ झाली. 10 दिवसानंतर लावणीला तयार होईल. ना हा बघा मित्रांनो, मंगेदादा आहे. तर झाडाची खत असतो झाड, जेणेकरून आपल्या पिकावरती सावली येऊन पीक वाया जाऊ नये म्हणून झाडाची छाटणी करतो आहे. हे बघा 10 मिनटामध्ये पूर्ण झाड खडसलेलं आहे. इकडे अविनाश आहे, बैल बांधून नांगरणी करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की बैलाने केलेली पारंपरिक शेती आपली चांगली आहे की ट्रॅक्टरने केलेली आधुनिक शेती. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा.
पावसाने जोरदार हजेरी लावले, त्यामुळे जमीन पूर्ण चिकचिकीत होऊन ट्रॅक्टरही ओला होतोय. फोड करताना जर असा पाऊस असेल तर ट्रॅक्टरचे बघा जे नांगर आहेत ना ते पूर्णपणे ओले होऊन माती चिकटली जाते, त्यामुळे ट्रॅक्टर जड होतो आणि मग तो चालवाही थोडा अडचण होतो. किरण मित्रांनो, आपण चालतोय घरी. आता जांभलीच्या वल्यातले आपले 5 दिले झाले पूर्ण आणि आता दरबाच्याला आपण ट्रॅक्टर नेऊन ठेवला आहे. त्याची बेर करायची आहे. आपण परवा फोड केली होती, आता बेर करायची आहे, परंतु पाऊस जोरदार चालू झाला आहे आणि त्याच्यामुळे आता बेर होईल की माहीत नाही. भाऊजी आहेत तर ते करतायत, जेवढे होतील तेवढे करणार आणि मग घरी येणार. आपण चाललो आहे घरी, आता आपल्याला कामावर जायचं आहे. तर बघूया मित्रांनो, जेव्हा दरवर्षी पावसाची नक्कीच असते, जेव्हा तुम्हाला पावसाची गरज असेल तेव्हा पाऊस लागणार नाही, म्हणजे पेरायला वगैरे. पण आता बेर करायचे तर पाऊस जोरदार लागतो, त्यामुळे हे चिखल होतो आहे म्हणून थांबलेला आहे. ट्रॅक्टर उभा केलेला आहे. जर पाऊस झाला थांबला तर मग पुन्हा बेर चालू करते. बघूया. आपण जे 3-4 वर्षापूर्वी काजू लावल्या होत्या त्या बघायला जायचं होत्या आपल्याला, कशा झाल्यात पावसातून. तर बघूया, संध्याकाळी जर वेळ पडला तर नक्की दाखवेन तुम्हाला. जाऊ आपण आणि तोपर्यंत थोडा आराम घेतो आहे, मग भेटू संध्याकाळी. आपण जिथे आपण काजू लावल्यात ते आपल्या बघूया कशी झाल्यात आणि कशा पाण्याने टवटवीत झाल्यात ते आपण बघू. बाय बाय बाय.